शाहूवाडी तालुक्यातील गोगवेपैकी विद्यामंदिर ठमकेवाडी येथील संरक्षक भिंत आज सकाळी सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास अचानक कोसळल्याची घटना घडली। सुदैवाने ही घटना शाळेतील विद्यार्थी भिंतीजवळ नसताना घडल्याने कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नाही। मात्र या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून पालक व ग्रामस्थांमध्ये तीव्र चिंता व्यक्त होत आहे। या शाळेत इयत्ता 1ली ते 5वी पर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। शाळेभोवतीची संरक्षक भिंत अनेक दिवसापासून जीर्ण व धोकादायक अवस्थेत असल्याची माहिती ग्रामस्थांनी वारंवार प्रशासनाला दिली होती। तसेच संबंधित अधिकाऱ्यांचेही या समस्येकडे लक्ष वेधण्यात आले होते। मात्र वेळेत आवश्यक उपाययोजना न झाल्याने अखेर भिंत कोसळल्याची घटना घडली। विशेष म्हणजे जिल्हा परिषद सदस्य राजकुवर रणवीर सिंह गायकवाड यांनी या शाळेचा संरक्षक भिंतीचा प्रश्न यापूर्वी जिल्हा परिषद सभागृहात उपस्थित केला होता। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करून तातडीने निधी मंजूर करून नवीन संरक्षक भिंत उभारण्याची मागणी त्यांनी केली होती। मात्र त्यानंतरही जिल्हा परिषद प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। आज घडलेल्या घटनेनंतर जिल्हा परिषदेच्या कामकाजाबाबत ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। वेळेत निर्णय घेतला असता तर ही परिस्थिती उद्भवली नसती अशी प्रतिक्रिया अनेक पालकांनी व्यक्त केली। शाळेत दररोज लहान मुले शिक्षणासाठी येत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा अत्यंत गंभीर विषय असल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले। घटना घडल्यानंतर परिसरातील नागरिकांनी शाळेची पाहणी करून विद्यार्थ्यांना त्या भागापासून दूर ठेवण्याची खबरदारी घेतली। सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नसली तरी भविष्यात अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये यासाठी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याची मागणी जोर धरू लागली आहे। लाईव्ह मराठीसाठी शाहूवाडीहून राहुल पाटील।